महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित रचना नवरचना विद्यालय स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट इंग्लिश ब्रिज क्रॉस डे 3 स्किल स्पीकिंग लिसन अँड रिपीट. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासाच्या तिसऱ्या दिवशी स्पीकिंग हे स्किल पाहणार आहोत. त्यामध्ये आपण लिसन अँड रिपीट ऐका व पाठीमागे म्हणा हा भाग अभ्यासणार आहोत. मागील इयत्तेमध्ये आय वॉन्ट टू लेट्स स्पीक यामध्ये आपण हा भाग अभ्यासलेला आहे. चला तर पुन्हा एकदा समजून घेऊया. लेट्स स्पीक. आय वॉन्ट टू. चला बोलूया. मला हवे आहे. स्नेहल सेड, आई आय वॉन्ट टू गो आउट. स्नेहल म्हणाली, आई मला बाहेर जायचे आहे. मदर सेड, इट्स रेनिंग. डू यू स्टिल वॉन्ट टू गो? पाऊस पडत आहे, तरीही तुला बाहेर जायचे आहे. स्नेहल सेड, येस आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन. हो आई, मला पावसात खेळायचे आहे. मदर सेड, यू विल गेट वेट. तू पावसामध्ये ओली होशील. स्नेहल सेड, येस आई, बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. हो आई, पण मला पावसाची मजा लुटायची आहे. मदर सेड, गो अहेड. आय विल फिनिश माय वर्क अँड जॉइन यू. आई म्हणाली, तू हो पुढे, मी देखील माझं काम संपवून तुझ्यासोबत येते. म्हणजेच आई सुद्धा पावसात खेळायला तिच्यासोबत येणार आहे. दुसरे चित्र पहा. चिंटू सेड, आई आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू. मे आय गो? चिंटू म्हणतो, आई मला सुद्धा पावसात खेळायचे आहे. जाऊ का मी? मदर सेड, येस चिंटू, यू मे. आई म्हणते, हो चिंटू, तूही जा. लिसन अँड रिपीट. ऐका व माझ्या पाठोपाठ म्हणा. आय वॉन्ट टू गो आउट. मला बाहेर जायचे आहे. आय वॉन्ट टू प्ले. मला खेळायचे आहे. आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. मला पावसामध्ये मजा करायची आहे. लिसन अँड रिपीट. ऐका व माझ्या पाठोपाठ म्हणा. फर्स्ट, आय वॉन्ट टू गो आउट. मला बाहेर जायचे आहे. यस यू मे. हो तू जाऊ शकतोस. सेकंड, आय वॉन्ट टू प्ले. यस यू मे. हो तू खेळू शकतोस. थर्ड, आय वॉन्ट टू रीड. यस यू मे. मला वाचायचे आहे. हो तू वाचू शकतोस. फोर्थ, आय वॉन्ट टू ईट अ मँगो. यस यू मे. मला आंबा खायचा आहे. हो तू खाऊ शकतोस. फिफ्थ, आय वॉन्ट टू स्लीप. यस यू मे. मला झोपायचे आहे. हो तू ते करू शकतोस. सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा वाक्य लक्षपूर्वक ऐका व माझ्या पाठोपाठ म्हणा. आय वॉन्ट टू गो आउट. येस यू मे. आय वॉन्ट टू प्ले. येस यू मे. आय वॉन्ट टू रीड. येस यू मे. आय वॉन्ट टू ईट अ मँगो. येस यू मे. आय वॉन्ट टू स्लीप. येस यू मे. अशा पद्धतीने तुम्ही देखील या वाक्यांचे वाचन करा. Copy the sentence
in 4-line notebook. तुमच्याकडे असलेली 4 रेघी वहीमध्ये खालील वाक्ये लिहा. What do you want to do? तुम्हाला काय करायचे आहे? वॉच टीव्ही. या चित्रामधील मुलगा टीव्ही पाहत आहे. म्हणजेच आय वॉन्ट टू वॉच टीव्ही. मला टीव्ही पाहायची आहे. लिसन टू म्युझिक. या चित्रामधील मुलगा संगीत ऐकत आहे. म्हणजेच आय वॉन्ट टू लिसन टू म्युझिक. मला संगीत ऐकायचे आहे. रीड अ बुक. या चित्रामधील मुलगा पुस्तक वाचत आहे. आय वॉन्ट टू रीड अ बुक. मला पुस्तक वाचायचे आहे. सी अ मूवी. म्हणजेच आय वॉन्ट टू सी अ मूवी. मला चित्रपट पाहायचा आहे. ही चारही वाक्ये तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून काढा. होमवर्क. टेल एनी 3 थिंग्स यू वॉन्ट टू. यावरील अभ्यास आहे. तुम्हाला कोणत्या 3 गोष्टी हव्या आहे किंवा कोणत्या 3 गोष्टी तुम्हाला करायला आवडतील ते 3ही वाक्य तुम्ही लिहावयाची आहे. थँक यू.